महत्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। काँग्रेस नेते माजी खासदार मिलिंद देवरा शिंदे गटामध्ये प्रवेश करतायत। काँग्रेस सदस्यत्वाचा मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिलेला आहे। राजीनामा दिल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आलेली आहे। मी विकासासोबत जात आहे असं सूचक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। काही वेळापूर्वीच मिलिंद देवरांनी सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि दुपारी 2 वाजता मिलिंद देवरा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला मिळतेय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचं समजतंय। दक्षिण मुंबई मतदारसंघातनं उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास निश्चित झाल्यानं मिलिंद देवरा हे आता काँग्रेसचा राजीनामा देत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती आणि त्याचप्रमाणे आज सकाळीच मिलिंद देवरांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला। मिलिंद देवरा यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या अनुषंगाने एक ट्विट देखील केलेलं होतं। ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया। आज माझ्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाच्या प्रकरणाचा मी शेवट करतोय। मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत आहे। काँग्रेसशी माझ्या कुटुंबाचे 55 वर्षांपासूनचे संबंध आज संपवत आहे। इतकी वर्ष मला पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेसमधले नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे अशा आशयाचं ट्विट मिलिंद देवरा यांनी केलेला आहे। मी विकासच्या मार्गावर जात आहे। मैं विकास के मार्ग पे चल रहा हूं। बहुत बहुत धन्यवाद। मी विकासच्या मार्गावर जात आहे। मैं विकास के मार्ग पे चल रहा हूं। बहुत बहुत धन्यवाद। मिलिंद देवरांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे। मिलिंद देवरा यांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे। काँग्रेस कुटुंबासोबत देवरा कुटुंब हे अनेक वर्षांपासून निष्ठेनं जोडलं गेलेलं होतं। त्यांनी हे पाऊल उचलू नये यासाठी आम्ही सर्वांनी शर्थीचे प्रयत्न केले। पक्ष नेतृत्वानं पण तुमची मनधरणी केली। पक्ष एक इतिहास रचत असताना तुम्ही पक्ष सोडण्याचं जाहीर केलं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। देवरा यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा असं आवाहन सुद्धा वर्षा गायकवाड यांनी केलेलं आहे। मला त्यांना सांगायचं आहे की काँग्रेस परिवार जो आहे हे आपण एक कुटुंब आहोत। देवरा परिवार आणि काँग्रेस परिवार हे वेगळं समीकरण आहे आणि त्यामुळे आपण जो घेतलेला निर्णय आहे त्याचा आपण फेरविचार करावा हे तर मी म्हणेनच। पण त्याचबरोबर आपल्याशी आम्ही सातत्याने त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलाय, आपल्याशी संवाद करण्याचा प्रयत्न केलाय आणि प्रभारी असतील किंवा मी असेल आमचा हाच प्रयत्न राहिला की काँग्रेस परिवार एकत्र राहायला पाहिजे। परंतु दुर्दैवाने सकाळी आम्ही बघितलं ट्विट आणि त्याने राजीनामा दिलेला आहे। आज भारत जोडो न्याय यात्रा सुरू होते मणिपूरपासून आणि अशा वेळेला त्यांनी हा घेतलेला निर्णय हा मनाला कुठेतरी खेद लावणारा निर्णय आहे असं मला या निमित्ताने सांगावं लागेल। मिलिंद देवरा यांच्या पक्षप्रवेशावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर